नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा. आज आहे जागतिक अवयव दान दिन. या निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत की समाजात अवयवदानाबद्दल कसे खूप सारे गैरसमज आहेत आणि खरी परिस्थिती काय आहे. तर अवयवदान करण्याबद्दल सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे अवयवदान केलं की ते मृत शरीर खूप विद्रूप होतं किंवा त्याच्यावर अंत्यसंस्कार करता येत नाहीत. असं नाहीये. कारण जेव्हा डॉक्टर अवयव काढून घेत असतात तेव्हा ते त्या शरीराची कुठलीही विद्रूप स्थिती येणार नाही याची काळजी घेऊनच अवयव काढून घेत असतात आणि ते नातेवाईकांच्या सुपूर्द करत असतात. त्यामुळे ते शरीर अजिबात विद्रूप होत नाही आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार देखील करता येतात. दुसरी गोष्ट म्हणजे अवयवदान करणं हे धर्माविरुद्ध आहे असं काही जणांना वाटतं. पण आपल्या सगळ्याच धर्मांमध्ये दानाला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि हे दान तर असं आहे की आपण मरणानंतरही कोणाला तरी जीवदान देत असतो. त्यामुळे हे दान खरंच खूप सर्वश्रेष्ठ आहे. या पुढची आणखीन एक गैरसमजाची गोष्ट म्हणजे की ज्याचं कोणाचं अवयवदान करायचं आहे त्याच्या कुटुंबियांना त्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. असं नाहीये. हे काम त्या रुग्णालयाचं आहे आणि पूर्णपणे रुग्णालय त्या गोष्टीचा खर्च उचलत असतं. आणखीन एक गैरसमज म्हणजे अवयवदान करणं म्हणजे कॉर्निया किंवा फक्त किडनी हेच दान करणं. तर असं नाहीये. आपल्या शरीरामध्ये असलेले वेगवेगळे अवयव वेगवेगळ्या लोकांच्या उपयोगी येत असतात आणि कुठले अवयव घ्यायचे हे डॉक्टर ठरवत असतात. आणखीन एक गैरसमज म्हणजे म्हातारी माणसं किंवा कुठल्यातरी आजाराने ग्रस्त असलेली माणसं अवयवदान करू शकत नाहीत. तर असं नाहीये. म्हातारी माणसं देखील अवयवदान करू शकतात आणि ठराविक काही आजार सोडले तर बाकीच्या आजाराने ग्रस्त होऊन वारलेली माणसं देखील अवयवदान करू शकतात. आता आणखीन एक फारच मोठा गैरसमज आपण बघणार आहोत. तो म्हणजे अवयवदान करायला या व्यक्तीने पात्र व्हावं यासाठी डॉक्टर्स त्या रुग्णावर उपचार करायला थोडीशी मागेपुढे पाहतात किंवा उपचार करत नाहीत. असा एक गैरसमज आहे. पण तसं नाहीये. डॉक्टर एखाद्या व्यक्ती जी अशी मरणासन्न अवस्थेत असते त्याला अगदी वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण शर्थीचे प्रयत्न करत असतात. पण जेव्हा हे शक्यच नाही हे लक्षात येतं तेव्हाच नातेवाईकांना याबद्दल सांगितलं जातं की ही व्यक्ती अवयवदान करू शकते. आणखीन एक गैरसमज आहे की ज्या माणसांनी अवयव दान केलेत ते ज्यांना दिले जाणार आहेत ती व्यक्ती फक्त श्रीमंत किंवा समाजात काहीतरी खूप मोठं स्थान असलेली व्यक्ती असेल तिला यात प्राधान्य दिलं जातं असं लोकांना वाटतं. पण असं नाहीये. ही जी सिस्टीम आहे अवयव दान करणारी किंवा ज्यांना एक्सेप्टर्स आपण म्हणतो तर एक्सेप्टर्सची एक लिस्ट केलेली असते आणि ती त्यांच्या आजाराच्या स्थितीनुसार त्यांचा प्राधान्यक्रम तयार केलेला असतो आणि त्या प्राधान्यक्रमामध्ये कधीही माणसाची आर्थिक परिस्थिती, लिंग, जात, भेद या असला कसलाही गोष्टीचा विचार न करता ती प्राधान्यक्रमाची लिस्ट तयार केलेली असते आणि जो कोणी डोनर असतो त्याचा त्या प्राधान्यक्रमानुसारच त्या एक्सेप्टरला तो अवयव दान दिला जातो. तर हे गैरसमज खूपच लोकांच्या मनामध्ये असतात. तर आजच्या या दिवसाचा निमित्त साधून आम्ही हा प्रयत्न करतोय की लोकांच्या डोक्यामधून, लोकांच्या मनामधून हे जे गैरसमज आहेत ते निघून जावेत आणि जास्तीत जास्त लोकांनी अवयवदान करण्याकडे आणि मरणानंतरही आपला कोणाला तरी उपयोग होईल या विचाराकडे जास्त ओपन माइंडनी बघावं म्हणून हा आम्ही व्हिडिओ करत आहोत.